आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे पकोडे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 तास भिजवलेली मूग डाळ, 4 मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या, ओवा, कढीपत्ता, लिंबू, सोडा आणि मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट। हे सर्व एकत्र करून मिक्सरला वाटून घेऊया। आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता आपण पकोडे तयार करून तळायला तयार आहोत। त्याआधी आपल्याला हे मिश्रण पूर्ण छान फेटून घ्यायचं आहे। छान हे फ्लफी झालेलं पाहिजे। आपल्याला असे हे एक एक असे अलगद सोडायचे आहेत। तुम्ही हाताने पण टाकू शकता, पण चमच्याने टाकले तर छान गोल येतील। आणि आपल्याला याला स्लो गॅसवरच तळून घ्यायचे आहे। बघा आपले पकोडे किती छान गोल गोल आले आहेत। याला आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। बस आपले हे झालेले आहेत। आता गोल्डन कलरवर आलेले आहेत पकोडे। आपण काढून घेऊया। शक्यतो अशा चाळणीमध्ये काढा, जेणेकरून याचं पूर्ण तेल झरून जाईल। तुम्ही टिश्यू पेपरचा पण वापर करू शकता। बघा किती छान गोल गोल आलेले आहेत आपण चम्मच घेऊन टाकल्यामुळे। आणि याला बिलकुल पण तेल असं राहिलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता। आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण याच्यामध्ये हळद नाही टाकलेली आहे, कारण हळद टाकलं की त्याचा कलर आणखी जास्त डार्क येतो। त्याच्यामुळे मी हळद त्याच्यामध्ये टाकलेली नाही आहे। हे तयार आहेत आपले मूग पकोडे। तुम्ही बघू शकता, याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल हे किती क्रिस्पी झालेले आहेत। मी तुम्हाला तोडून पण दाखवते। बघा आतमध्ये किती छान सॉफ्ट झालेले आहेत हे, आणि चवीला पण खूप छान झालेले आहेत। तर असेच तुम्ही माझ्या रेसिपी बघत राहा आणि लाईक शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।